जो फॉर्म्युला किंवा जो मंत्र म्हणतो फायनान्शियलचा की 30-20 आणि 50 वाला असतो. बरोबर. पण बऱ्याचदा सण आला की तो 30-20-50 राहत नाही असं जाणवतं. बऱ्याच लोकांचा असाही प्रश्न आहे, आणि आमची सालेच 30,000 असते आणि त्याच्यात आम्हाला 10-15,000 बोनस मिळतो. तर मग ते कसं प्लॅन करायचं? 30,000 असू दे, 1,00,000 सॅलरी असू दे, सॅलरीवरनं ना तुमचा खर्च नाही जज करता येत तुम्हाला. ज्यांचा 1,00,000 रुपये पगार आहे ना त्यांना 5,000 सुद्धा उरत नाही. आता ह्या कंपन्यामध्ये एवढ्या हुशार झाल्यात ना, त्या नेमकं आत्ताच डिस्काउंट लावतात, कारण त्यांना माहिती असतं बोनस आलेला आहे किंवा काही तसे फेस्टिवल असतील तर लोक थोडंसं जास्त खर्च करतात. मग खरंच हा डिस्काउंटचा गेम आपल्याला फायदा करतो का दुकानदाराचं दुकान भरतो? दिवाळीला खरंच किंवा सणासुदीला कपडे घ्यायलाच पाहिजेत का? हा एक मोठा मनस्थितीचा प्रश्न आहे. कारण का आपण इमोशनल असत आहे ना ती आपल्यासाठी. असली पाहिजे तर असली पाहिजे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती बोनस, आणि तो बऱ्याचशा कंपन्यांमध्ये दसरा दिवाळीच्या वेळेस मिळतो. मग अशा वेळेस बोनसचं विभाजन कसं केलं पाहिजे फॉर सेव्हिंग आणि खर्च? सोनं चेक करा, 2013 पासून 2018 सोनं ना स्टॅग्नेंट होतं. 31,000वरनं खाली वर करता 31,000वर, आणि चेक करावा लोकांनी सोन्याचा ग्राफ. आज सोन्याचा भाव काय असू द्यात, दिवाळीच्या दिवशी किंवा धनतेरसच्या दिवशी तुडुंब गर्दी असते, तर मग खरंच हे गरजेचं आहे का? मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही ती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. सणासुदीचे दिवस चालू आहेत आणि प्रत्येकीकडे ना तामझाम असतो. मार्केटमध्ये गेलं तर खूप मोठी लगबग चालू दिसते. म्हणजे कुठलं दुकान असं नसतं की तिथे काहीतरी कस्टमर नाही आहेत, काहीतरी खरेदी होत असतं, काहीतरी गोष्टी घडत असतात, आणि याच्यातच आपली सॅलरी खर्च होते. आणि आत्तापर्यंत आपण जे सॅलरीचं गणितमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग शिकतोय त्याचा बट्ट्याबोळ झालेला जाणवतो. आणि महिन्याच्या शेवटी कळतं, अरे पैसे कुठे गेले? सॅलरी ना सेव्हिंग झाली आहे ना काही झालंय, पण मात्र सणाचा उत्तम आनंद घेतलेला आहोत. पण मग खरंच सणाच्या वेळेमध्ये किंवा अशा फेस्टिवल्समध्ये आपलं प्लॅनिंग का गडबडतंय, की आपल्याला काय गोष्टींची गरज आहे, काय गोष्टी आपण नाही केल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टी कशा असतात, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. तर आज पुन्हा आपल्यासोबत आहेत प्रज्ञा तामाणे. नमस्कार. ज्या सर्टिफाईड फायनान्सर आहेत हे आपल्याला माहितीच आहे, आणि आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार या सगळ्या गोष्टी कशा असतात, या कशा प्लॅन केल्या पाहिजेत. तर प्रज्ञा, तुझं पुन्हा एकदा गोळाबेजमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, हा विषय घ्यायचा किंवा तुला इथे बोलवायचं कारण असं होतं की आत्ता मध्यंतरी आमचा बोनस झाला, आणि मी माझ्या मित्राच्या ना जस्ट असंच ॲमेझॉन बघितलं, तर त्याचं ना ऑलमोस्ट एव्हरी डे 2-2, 3-3 डिलिव्हरीज होत्या. आणि मी त्याला जस्ट विचारलं, अरे म्हणजे एवढं काय ऑर्डर केलंस तू किंवा काय? तर त्याचं म्हणणं, अरे बोनस आलाय, दिवाळी आहे, मग काय करायचं असं. तर हे कितपत योग्य असं वाटतं? आता तुला मी माझ्याच एक्झाम्पलवरनं सांगेन. आता आपण असा विषय काढलाच, तो मला माझे जुन्या दिवस आठवले. म्हणजे ना इतकं टेम्पटेशन व्हायचं जेव्हा इन्स्टा वगैरे नवीन आणि असे प्रोडक्ट्स दिसायला लागलेले किंवा ॲमेझॉनचे सेल सुरू झाले, की नाही म्हटलं तरी ना, अरे सेलमध्ये मिळतंय, जे मला नॉर्मली 50 ते 60% डिस्काउंटवर मिळते, म्हणून ना अशा ऑर्डरी मी घेत राहायची. आणि बघितलं तर ना वर्षात ना हार्डली 2दा-3दा पण मी त्या गोष्टी वापरायची नाही. मग नंतर मला रिअलाईज होत गेलं, हे तर आपल्याला म्हणजे फक्त टेम्पटेशन, इम्पल्सिव्ह बाईंग आणि स्वतःला एक सुखद आनंद त्या मोमेंटला, आणि त्याच्यानंतर त्याचा काहीच आपल्याला असं काही आपण त्याचा वापर होत नाही आहे. मग नंतर हळूहळू मग मी माझ्या स्वतःच्या मनाला कंट्रोल घालायला लागली, की प्रज्ञा, हे खरंच गरज आहे का आपल्याला आत्ता घ्यायची? आता हे समजा आत्ता नाही घेतलं, पुढच्या महिन्यात पण आपल्याला तेवढंच तीव्रतेने वाटतंय का हे घ्यावं? तर मग ती वस्तू आपल्याला खरंच गरजेची आहे. नाहीतर मग कसं आहे माहिती आहे का, जर का त्यावेळेस आपल्याला ते कंट्रोल करून त्याला कंट्रोल आणता आला ना, तर पुढे जाऊन आपल्याला कळतं की खरंच ह्या गोष्टीची आपल्याला गरजच नव्हती. आणि असे करत करत आम्ही माझ्या क्लायंट्सला पण मी ही एक्सरसाइज करायला लावते, की तुम्ही एकदा बघत जा की तुम्हाला ही टेम्पटेशन आहे हे फक्त मित्रांनी घेतली म्हणून का, की मला माझा बोनस आला आहे, मला माझे पैसे खर्च करायचे. आता हेच पैसे समजा, जे आता तुझे मित्र तू म्हणाला एक्झाम्पल, की त्यांनी बोनस असाच खर्च केला. आता चला 1-2 वस्तू घेतल्या, कारण का सणासुदीचे दिवस येत आहेत, आता दिवाळी येते, तर म्हणजे एखाद कपडे मागवले, काही ज्वेलरी मागवल्या, काही इमिटेशन ज्वेलरीज घेतल्या. बट जर का हेच पैसे बाजूला ठेवले असते आणि कुठेतरी चांगले जाऊन वेकेशनला जाऊन आले असते, किंवा कुठला तरी एक दागिना झाला असता, किंवा कुठल्या कारच्या डाऊन पेमेंटला गेले असते, म्हणजे लॅपटॉपच्या म्हणजे कारणी लागले असते ना, तर त्याला त्याचा आनंद जास्त मिळाला असता. सो तिथे मी क्लायंटला सांगते, तुमची गरज ओळखा आधी तुम्ही. नाहीतर मग कसं होतं, मग तो वायफळ खर्च होतो, आणि ते खर्चाला तुम्हाला नंतर असं वाटतं, अरे काय केलं या पैशांचं, किती वेळा ते कपडे घातले, किती वेळा त्या गोष्टी वापरल्या आपण. तर असं होतं ते. पण आता ह्याच्यावर असं 2-3 मला परत पॉईंट सुचत आहेत की आठवत आहेत. पण असं होतं ना की आपण एक
जो फॉर्म्युला किंवा जो मंत्र म्हणतो फायनान्शियलचा की 30, 20 आणि 50 वाला असतो. बरोबर. पण बऱ्याचदा मग सण आला की तो 30, 20, 50 राहत नाही असं सगळंच जाणवतं. बरोबर. कारण म्हणजे मला नवीन कपडे घ्यायचे असतात, मला पण बाकीच्यांसारखं थोडंसं वेगळं दिसायचं असतं, थोडंसं नवीन काहीतरी मे बी आपण म्हणतो ना आजकाल गोल्ड म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी घ्यायच्या असतात. तर मग तो मंत्र जो आहे आपला 30, 20 आणि 50चा तो बॅलन्स कसा व्हायला पाहिजे? आता मी माझ्या क्लायंट्सच्या बाबतीत जसं इम्प्लिमेंट करते ते तुला सांगते. हो. हे खर्च येणार. म्हणजे सणासुदीला तू म्हणशील की कमी पगार आहे म्हणून मी नवीन कपडे नाही घ्यायचे, तर तुला सांग, तूच सांग मला, हे बरोबर राहील का? तुला नाही. वाटेल का तो सण आल्यासारखा? नाही. तर सगळ्यांना, म्हणजे तो कमी पगार असू दे, तो जास्त पगार असू दे, बरोबर. आपल्याला स्वतःला एन्जॉय करताच आला पाहिजे. नक्कीच. मग त्यातनं तुम्ही आधीपासून प्रिपेअर्ड असाल ना, तर तुम्हाला हा एकदम भासणार नाही. म्हणजे थोडक्यात झालं, सणासुदीचा खर्च, वेकेशनला जाण्याचा खर्च, मध्येच LICचे प्रीमियम्स येतात लोकांचे, मुलांची फीज येते, तर हे सगळे रँडम खर्च आहेत. म्हणजे ओके. हे कधीतरी वर्षातनं दोनदा येतील. सणासुदी पण आपलं, दिवाळी पण तेवढीच मोठी जाते आपली, आपला पाडवा पण तेवढाच मोठा जातो. बरोबर. सो असे जे खर्च असतात, मी ना त्यांना महिन्याला एक बाजूला रक्कम करायला सांगते. ओके. म्हणजे तुम्हाला जशी जमेल, तर कोणाला 2,000, कोणाला 5,000, कोणाला 10,000, तुमच्या पगाराप्रमाणे तुम्हाला जेवढे उरतात त्याच्याप्रमाणे काढा. आणि ते पैसे जेव्हा बाजूला काढून आपण त्याला मल्टिप्लाय करतो आणि त्याला रिस्कमध्ये नाही टाकायचे. ही RD करा, ह्याच्यात मी डेट फंड्समध्ये टाका जिथे रिस्क नसते. आणि मग सणसुदी येतं ना, करा क्रेडिट कार्डने खर्च, पण त्याचे जे पेमेंट येतील ना, ते 45 दिवसाच्या आत क्लिअर करून टाका ना. म्हणजे आपल्याला एकतर क्रेडिट कार्डचे पॉईंट्ससुद्धा मिळतात आणि तुमचा जेव्हा पेमेंट द्यायची वेळ असेल, आपल्याला माहिती आहे बाबा एवढाच खर्च झाला आहे, तेवढाचं बरोबर रिडम्शन टाकायचं आणि तो खर्च मग असे LICच्या प्रीमियमपासून वेकेशन्स. म्हणजे माझे क्लायंट, मॅडम पुढच्या वर्षी ना मला जॉर्जिया आर्मेनिया करायचं आहे, मला ना मॉरिशसला जायचं आहे, माझं UK चा प्लॅन आहे. सो इतके सुंदर हे आखता येतात जेव्हा तुम्ही असे महिन्याला पैसे बाजूला काढायला लागतात. ओके. तुम्ही एकदम त्यावेळेस ते खर्च केले ना, मग तुम्हाला मोठं बिल दिसणार. मग ते पैसे आपल्याला दिसणार, अरे आता बिल आलं तर कुठून भरणार आपण? सो क्रेडिट कार्डचे वगैरे तुम्हाला टेम्पटेशन्स थांबले पाहिजेत. आपल्या आव्याक्यात, आपल्या बजेटमध्ये जेवढा खर्च होईल ना, तेवढा खर्च केला तर काहीच हरकत नाही आहे. पण आता असंही होतं ना, आवाक्यात म्हटलं तो राहत नाही ना. कारण आता मी साधं एक्झाम्पल आहे. सपोज वाईफ सोबत साडीच्या दुकानात गेलोय आणि तिला आमचं घरात ठरलेलं असतं की मला ही साडी घ्यायची आहे किंवा ही रेंज आहे. पण तिथे गेलं तिला 2 साड्या आवडतात आणि मला नाईलाज असतो, हो म्हणावंच लागतं, नाही म्हणून चालणार नाहीये. कारण शेवटी संध्याकाळच्या जेवणाचा प्रश्न असतो. मग अशा वेळेस ते कसं बॅलन्स करायचं? टेम्पटेशन आहे ना, म्हणजे ह्याला आपण इम्पल्सिव्ह बाईंग म्हणतो. ओके. म्हणजे इथे कसं आहे माहिती आहे, त्या मोमेंटला तो आनंद झालेला असतो. आता तू म्हणशील अगदी चुकीचं आहे का? तर माणूस आहे, माणसाच्या गरजा असणार, नक्कीच. हाऊस मौज असणार. नक्कीच. ह्याला कुठे तंत्र आणायचं, कुठे त्याला लिमिट आणायचं, हे तुला ठरवता आलं पाहिजे. आता सुंदर एक्झाम्पल आता मी तुला देईल. iPhone 17 ओके. हा. आत्ताच लॉन्च झाला. महागाचं प्रोडक्ट आहे. हो. तेच काम एक 20-25 हजाराचा पण फोन करतो, पण नक्कीच. आयफोनचं वेगळंच लॉजिक आहे. आता ॲपलच्या गॅलरीत आपल्या मुंबईलाच किती तुला माहिती आहे, लाईन लागलेली, हो. नक्कीच. स्टॅम्पेड झाले. येस. आता तू बघ किती, म्हणजे आता मी मुलीच्या एक्झाम्पलवरनं सांगते, तिच्याकडे iPhone 15 आहे. काय जुना फोन आहे का? नाही. पण iPhone जसा 17 लॉन्च झाला ना, मग आपण अपग्रेड करायचं का? मी म्हटलं काय झालं फोनला? नाही, iPhone 17 आलाय. कळलं तुला? आता लिमिट घालता आपल्याला आली पाहिजे. ओके. खरंच गरज आहे का त्या गोष्टींची? आता साड्या, जसं तू म्हणालास, 2 साड्या खरंच गरज लागणार आहे का मला? का माझ्याकडे ऑलरेडी एवढ्या साड्या आहेत? मग कुठेतरी मग तिथे आपल्याला मग चांगलीच एखादी साडी घेतली तर ती आपल्याला जास्त वापरता येईल. तर तसं तुम्हाला स्वतःच्या मनावर ताबा आणला पाहिजे. नाहीतर काय होणार माहिती आहे, हे सगळं नीट बॅलन्स नाही केलं ना आपण, तर कुठेतरी आत्ता प्रेझेंट लाईफ आपल्याला खूप कॉम्प्रोमाइज करायचं आहे, तर तसं नाही सांगत होता मी. पण पुढचं पण आपल्याला नीट आयोजन करता आलं पाहिजे. नाही तर कसं होणार माहिती आहे, मुलांच्या शिक्षणाला पैसे कमी पडणार, आपल्या रिटायरमेंटला आपल्याला पैसे कमी पडणार. मग तिथे थोडं आत्तापासून थोडी मनाला मुरड घातली ना, की मग ते बरोबर सगळं नियोजन आपलं व्हायला लागतं. सो म्हणजे मी तरी क्लायंटला असं सांगेन की तुम्ही तुमच्या मनावर थोडा ताबा ह्यावेळेस लागतो आपल्याला. पण आता बऱ्याच लोकांचा असाही प्रश्न आहे, आणि आमची सॅलरीज 30,000 असते आणि त्याच्यात आम्हाला 10-15 हजार बोनस मिळतो. तर मग ते कसं प्लॅन करायचं? का त्याच्यात पण बोनसमध्ये किती खर्चायचे किती नाही? काही लोकांचं असं गावाला पण द्यायचंय, तिकडे पण द्यायचंय, काहींना तिकडे पण कपडे करायचे, दिवाळी करायची, इकडे पण करायचं. मग या सगळ्यांनी कसं प्लॅनिंग करावं? कारण आता 30,000 म्हणजे खूपच मिनिमम अमाऊंट आहे आणि असा खूप मोठा वर्ग आहे ज्यांच्याकडे तेवढं इन्कम सोर्सच आहे. खरं सांगायचं तो म्हणजे माझा ऑब्झर्वेशन आहे, 30,000 असू दे, 1,00,000 सॅलरी असू दे, ओके, सॅलरीवरनं ना तुमचा खर्च नाही जज करता येत तुम्हाला.
ऑफकोर्स कमी होतो. बट आता मी काय बघतेय माहिती आहे, ज्यांचा 1,00,000 पगार आहे ना, त्यांना 5,000 सुद्धा उरत नाहीये. तू म्हणशील असं कसं काय? तर घर घेऊन ठेवलेलं असतं, 60-70 हजाराचा EMI तिकडे चालू असतो. आता एवढ्या चांगल्या घरात राहणार म्हणजे 20-25 हजाराचा खर्च असणार, नक्कीच तो जातो. नंतर गाडी लागते आपल्याला, कारण का आता आपला स्टेटस पण आपल्याला मेंटेन करायचं आहे, तिथे 5-10 हजाराचा EMI जातो. असे करत ना त्यांना महिन्याला 5,000 पण उरत नाहीत. आणि ते 30-35 हजाराच्या जो गोष्टी करतो तो आपल्या आवाक्यात असतो. त्याला तू म्हणाला जसं गावाला पाठवायचे, त्याला माहिती 5,000 तर मला माझ्या आईवडिलांना पाठवावंच लागणार. अशी मुलं उलट जास्त प्लॅनिंगने जातात आणि त्यांचे कॉर्पस, म्हणजे मी तुला एक एक्झाम्पल सांगते. माझ्याकडे एक क्लायंट ज्याचा पगार 2.5 लाख. आता 2.5 लाख म्हणजे किती चांगला पगार आहे. म्हणजे अगदी पुण्याचीच मुलगी आहे, तिचा मला एक ऑनलाईन कॉल होता. 2.5 लाख म्हटल्यावर मला असं वाटलं तिच्याकडे कॉर्पस असला पाहिजे. मला फोन करते आणि मला सांगते की मॅडम माझं ना 30 लाखाचं लोन आहे. मला आधी वाटलं म्हणजे घरासाठी लोन घेतलं आहे किंवा गाडीसाठी लोन असणार. कशासाठी माहिती आहे का? ऑप्शन्स ट्रेडिंग करायची त्याचं लोन आहे. कारण का त्या चाळ्यात ती फसत गेली. आधी तिला फायदा झाला, मग ती अजून करायला लागली, मग त्याच्यात फेलियर झालं, मग तिला असं वाटलं अजून मी केलं तर ते माझं लोन क्लिअर होईल. अशा ती ट्रॅपमध्ये अडकत अडकत तिचा 30 लाखाचं लोन, 2.5 लाखाचा पगार, म्हणजे 1 रुपया सेव्हिंग नाही. आणि त्याच्या विरुद्धात माझी अगदी IT वाली यंग जनरेशन, ज्यांचे 32 आणि 33 वय आहे आणि 1.5 लाखाचा पगार, त्यांचे तू कॉर्पस बघशील ना 60 आणि 70 लाखाचा कॉर्पस. आता तू फरक बघ. म्हणजे सॅलरीवरनं ना आपण खर्च नाही जज करतायत. तुमच्या लायबिलिटीज काय आहेत, तुमचे ॲस्पिरेशन्स काय आहेत, तुम्ही किती, तुमचा स्वतःचा पर्सनॅलिटी कशी आहे, लोकांना बघून आपण आपला खर्च करतो का आपण आपल्या स्वतःसाठी आपला खर्च करतो, ह्याच्यावर मग सगळं अवलंबून असतं. आता ह्या कंपन्या पण एवढ्या हुशार झाल्यात ना, त्या नेमकं आत्ताच डिस्काउंट लावतात. कारण त्यांना माहिती असतं बोनस आलेला आहे किंवा काही तसे फेस्टिवल असतील तर लोक थोडंसं जास्त खर्च करतात, हातचं राखून खर्च करत नाहीत, थोडंसं अजून हाय प्राईस पण लावतात. मग खरंच हा डिस्काउंटचा गेम आपल्याला फायदा करतो का दुकानदाराचं दुकान भरतो? आता तू जर का साध्या शॉप्समध्ये बघशील ना, तर ते जे जास्त प्राईस लावलेली असते म्हणजे आणि मग त्याच्यावर डिस्काउंट टाकतात, तिथे मी असं म्हणणार नाही की खूप आपल्याला त्याचा फायदा होतो. बट Amazon, फ्लिपकार्ट वगैरे अशा ना जिथे इलेक्ट्रॉनिक्सवर सेल लागतात, तिथे मी जे कॅल्क्युलेशन्स बघितले तिथे आपल्याला डिस्काउंट्स मिळतात. पण डिस्काउंट मिळतात म्हणून लोक उगीचच उधळपट्टी करण्यात म्हणजे सुटतात. म्हणजे तिकडे थोडक्यात की गरज नसते त्या गोष्टीची मला, बट मला ते स्वस्तात मिळतं ना म्हणून ते घ्यायचं. आता माझ्या ऑफिसमध्येच इंटर्न्स आहेत. मॅडम आता ना आत्ताच आपला सेल जस्ट झालेला, म्हणजे फ्लिपकार्टवर पण होता, Amazonवर. मॅडम मला ना माझा आयफोन म्हणजे आता मला फक्त 128 GB होता, आता मी 256. म्हटलं चालतो का आपला फोन? चालतो, माझा फोन चालतो. बट का? तर आता मॅडम iPhone 17 रिलीज झाला आहे ना, मग थोडे बाबा देणार, थोडेसे मी घालीन आणि मग मी फोन अपग्रेड करून घेतो माझा. मग मला एक्सचेंज पण ऑफर मिळणार, Amazonवर चांगली हे देते. तर इथे मी मग थोडंसं क्लायंटला म्हणजे रिक्वेस्ट करते की म्हणजे तुम्ही शक्यतो अशा जेव्हा टेम्पटेशन होतं ना की आपल्याकडे वस्तू आहे बट फक्त नवीन काहीतरी आलं आहे आणि आपल्याला डिस्काउंट मिळतं आहे, मग तिथे तुम्हाला थोडंसं कंट्रोलच आणला पाहिजे. बट येस, तू नीट प्लॅन करतो आहेस, तू आता वर्षभर 6 महिने तुला आयफोन घ्यायचा आहे किंवा मी आता हे आयफोनचं एक्झाम्पल घेते, लोक काही घेऊ शकतात त्यांना कुठला कॅमेरा घ्यायचा असतो, कोणाला अजून दुसरं लॅपटॉप घ्यायचे असतात. तुम्ही जर का प्लॅनिंग करताय, येस, तुम्ही अशा डिस्काउंट्समध्ये नक्की घ्या, तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही उगीचच ते डिस्काउंट आहे म्हणून जाताय की माझ्या मित्रांनी घेतलं, माझ्या भावाने घेतलं किंवा आपल्या फॅमिलीतल्या कोणीतरी घेतलं, तर ते चुकीचं जाणार. म्हणजे तिथे थोडंसं कंट्रोल आणला पाहिजे आणि मग तेच पैसे कुठेतरी दुसरीकडे वापरता येतील ना आपल्याला, हातचे राखून ठेवले तर तसं आहे. आता तो विषय काढलेलाच आहेस Amazonचा सेलचा, तर मी तुला आत्ता माझ्या घरातलीच गोष्ट सांगते. माझा आत्ता ना 65 इंच TV काही कारणाने थोडासा बिघडला तो, आणि नेमके Amazonचा सेल आला. लगेच मुलांनी माझ्या कोटेशन्स वगैरे काढले, किती काय खर्च आहे वगैरे. मग चल हा ना रिप्लेस करून टाकूया, हा देऊया, आपल्याला 4-5 हजार त्याचे येतील आणि नवीन आपल्याला TV घेता येईल. मी अर्बन क्लॅपवरनं आपल्या ह्याला म्हणजे त्यांच्या इंजिनियरला बोलवलं. त्यांनी सांगितलं मॅडम 5,000 खर्च आहे का. आता तू सांग, तेच TV मी घ्यायला गेले असते 60-70 हजार रुपये, 70 मिनिमम, अगदी साधा पण तुझा LED घेतला तरी, म्हणजे त्याच्यात पण भरपूर व्हेरिएशन्स आहेत. आता जे 5,000त काम होणार होतं ना,
ते माझे 70-80 हजार गेले असते. नक्कीच. लक्षात, मग तुला टीव्हीच दिसतोय, व्यवस्थित आहे माझा टीव्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मग कुठेतरी अशी उधळपट्टी आपण करतो आणि मग आता तेच पैसे आम्हाला दुसरीकडे कुठे कामाला येतील. Correct. बरोबर आहे ना. म्हणजे तिथे लोक चुकतात असं मला वाटतं. नाही, मला पण हे पटतंय, कारण हम्म. मी पण असं होतं की हम्म. रिपेअरच्या ऐवजी अरे अपग्रेड करूयात ना. बरोबर. आणि याच्या मागे आपण पटकन आजकाल जातो की जातो. रिपेअर होण्यापेक्षा अरे अपग्रेड करूया, नवीन काहीतरी आले ते बरोबर. पण फीचर मिळतील. बरोबर. आणि ऍक्च्युली ते फीचर मी कधीच वापरत नाही. याच्या सोबतच सेल सोबतच ना एक खूप मोठी गोष्ट मी तुला विचारणार आहे, ती म्हणजे डीमार्ट. आणि फेस्टिवल मध्ये डीमार्ट असं गच्चागच्च भरलेलं असतं खरंय. आणि ट्रॉल्या तर बघायची माझी तर इच्छाच होत नाही, इतक्या भरलेल्या ट्रॉल्या पण असतात लोकांच्या. तर मग डीमार्टवर तुझं काय आहे, किंवा त्या प्रकारच्या शॉपिंगवर, ग्रोसरीच्या शॉपिंगवर कसं आहे? कारण फेस्टिवल म्हटलं लोकांना असं काय आम्हाला थोडंसं वेगळं काहीतरी बनवायचं, हे करायचं, ते करायचं, हे लागतं, ते लागतं, आणि मग होतो खर्च. मग तिथे कसे? कारण मला पण असा अनुभव आहे की माझं नॉर्मल बिल ग्रोसरीचं मे बी 8-10 हजार असतं, आणि फेस्टिवल असे काय आले की माझं बिल डायरेक्टली दुप्पट होतं जवळपास. तुला म्हणजे तू हसशील आता, मी ना डीमार्टला जाणंच सोडून दिलंय. ओके. काय व्हायचं माहिती आहे, डीमार्टला गेलं ना, माझी लिस्ट असायची मला काय घ्यायचे. मला मी बरोबर आईला म्हणजे आम्ही डिस्कस करून सगळं की हे संपलंय ते संपलंय, मी बरोबर लिस्ट करून जायचे. तिथे गेल्यावर हा बाय 2 गेट 1 फ्री, तो बाय 1 गेट 1 फ्री, हे स्वस्त आहे, ते असं आहे. मग मुलगी जाणार, मम्मा हे पण घेऊया. असं करत करत आहे ना, जे नॉर्मली माझं 2-2.5 हजार बिल झालं असतं समजा, मी एक्झाम्पल देते, ते मी इझिली 7-8 हजार करून येते. आणि ह्या असे दरवेळेच्या खेपा. सणाला तर तू विचारूच नको. सणाला तर काय काय तुला पंत्या दिसणार, तुला हे दिसणार, सगळंच तुला टेम्पटिंग वाटतं की आपल्याला हे गरजेची गोष्ट आहे. आणि मग ते घरात कुठे कोपऱ्यात पडणार ते आपल्याला कळत नाही. मी सरळ आता काय करायला सुरू केलं माहिती आहे, आता डीमार्टला स्वस्त मिळतं तर हो, नक्कीच स्वस्त मिळतं. पण आपण डीमार्ट रेडी आहे ना, सरळ तिथे मी लिस्ट टाकते, माझ्या 2 दिवसात घरी फ्री डिलिव्हरीमध्ये येतं. हेच जर का मी तिकडे गेले असते तर जे माझं बिल ₹500 आणि 1000 आणि 2000 येणार होतं, ते उगीचच मी 7-8 हजारावर. तर तिथे पण ना लोकांना खर्च कमी करता येतो. आणि हे कधी कंट्रोलमध्ये येतं माहिती आहे, तुझ्या हातात पैसा असला ना, तो डेफिनेटली खर्च होणार आहे. मी आता माझ्या क्लायंट्सला ना सवयच लावून टाकली आहे. तुमचा पगार येतो, तुम्हाला माहिती आहे आता समजा 1 तारखेला पगार येतो की 28 तारखेला पगार येतो, 4 दिवसात तुमची इन्व्हेस्टमेंट जाऊन द्या ना, जी ठरवाल ती. असं मी नाही म्हणत की तुम्ही एकदम मोठी इन्व्हेस्टमेंट्स वगैरे केल्या पाहिजेत. आता 1 लाख येतोय, आपले 40-50 हजाराचा EMI असू शकतो, आपले 20-25 हजाराचा खर्च असू शकतो, 15-20 हजार आपण सेव्ह करू शकतो, 10-15 हजार आपण ते पहिले जाऊन द्या. मग जे उरतील ना, मग ते तुम्ही करा ना खर्च. तुम्हाला जे कपडे घ्यायचेत कपडे घ्या. म्हणजे तुमचं एक बजेट ठेवून द्या सगळ्या गोष्टींना, आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही केलं ना, मग ते मनाला पण वाईट नाही वाटत, अरे वायफळ खर्च केला. नाही तर कसं होणार माहिती, काय आहे याचा काय उपयोग पण केला नाही आणि आपण उगीच ते खर्च करून आलो. तर तिथे ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या ना ऑटोमॅटिकली, म्हणजे डीमार्ट असू दे, ॲमेझॉन असू दे, कुठेतरी शॉपमध्ये आपण जाऊ दे, ऑटोमॅटिक आपला खर्च कमी होतो, कारण का आपल्या अकाउंटला पैसेच दिसत नाहीत. तर तसं कंट्रोल करता येऊ शकतं लोकांना. आता तू 2 गोष्टी सांगितल्या, आता दोन्ही विचारायचं मला. बाय 1 गेट 1 खरंच ती ऑफर चांगली असते का? कारण माझं ना बऱ्याचदा असं होतं की बाय 1 गेट 1 असेल तर मी ती गोष्ट घ्यायचा प्रयत्नच करतो. तर मग ते कितपत योग्य आहे? खूपदा वरती चढवतात प्राइजेस आणि मग त्या खालती आणतात. किंवा तू लक्षात ठेव, आता बाय 1 गेट 1, आता एखादा आम्ही ज्या लेडीज लोक अशा दुकानात वगैरे भरपूर घ्यायला जातो वस्तू, जिथे बाय 3 गेट 5 पॅन्टलून्स वगैरे बरेच जागी ऑफर टाकतात. तू बघशील ना, अगदीच चिंदी माल असतो, कारण का त्यांना काय माहिती आहे, हे काढायचा असतो स्टॉक. म्हणजे स्टॉक जेव्हा क्लिअरन्स असतो तेव्हा ते तेवढ्या चांगल्या क्वालिटीचे, कारण का ते विकल्या जात नाहीयेत म्हणून त्या गोष्टी आपण काढतोय. चांगली गोष्ट असते तर ती डिस्काउंटला लागली असती का? तर त्यामुळे माझा तरी अनुभव असा आहे की जेव्हा जेव्हा डिस्काउंट्समध्ये मी स्वतः बाईंग करायला जाते, मला एखादं आवडतं, पण दुसऱ्या गोष्टी आहेत ना, बिकॉज बाय 1 गेट 1 आहे, मला घेऊन यायला लागतात. मला ती तेवढीच आवडेल का? तर बिलकुल नाही. मग आता कधी कधी मी असं मग स्टॉप केलंय की उगीच ती इम्पल्सिव्ह बाईंग होतं, मला नको असलेल्या गोष्टी घरात येतात, त्या धड नंतर वापरल्या पण जात नाहीत, आणि मग त्या अशाच मग बाबा त्या मेडला दिल्या, कोणीतरी काय असेल तर त्यांना देऊन टाकल्या, असे करून मग आपण उगीच त्या म्हणजे पैशांची आपली थोडक्यात उधळण होते. तर तसं माझं तरी ऑब्झर्वेशन आहे. हे बाय 1 गेट 1चं झालं. त्याच्या आधी ना मला हे पण विचारायला आवडेल, आता सण आहे किंवा बऱ्याचदा असं होतं की दिवाळीला आपल्या मराठी संस्कृतीमध्ये कपडे घेतलेच जातात नवीन, आणि मग ते आजकाल त्याची रेंज खूप व्हेरी होते. म्हणजे तुम्ही कुठल्या इथेनिक घेताय, नॉर्मल घेताय, कॅज्युअल घेताय, त्याच्यात पण ब्रँड्स वाईज त्याच्या गोष्टी होतात. तर मग दिवाळीला खरंच किंवा सणासुदीला कपडे घ्यायलाच पाहिजेत का? हा एक मोठा मनस्थितीचा प्रश्न आहे. कारण
आपल्याला ना तसे संस्कार केलेले असतो की नाही आता मोठा सण आहे मग घेतलंच पाहिजे, नवीन काहीतरी असलंच पाहिजे, आणि ऑलरेडी माझ्याकडे जर 50 शर्ट आहे तर मी कशाला घेऊ 51, असं पण मला कधीतरी होतं. मग ते खरंच कितपत योग्य आहे? आता ते तुझ्या स्वतःच्या विचार सरणीवर डिपेंड आहे. तुझा नवीन सण आलेला आहे. सगळेजण छान कपडे घालून येणार. करेक्ट. तूच सांग, तू जर का कुठलातरी जुना घातला तर तुला कसं वाटणार आहे? म्हणजे मी ते तुला विचारेन. आता तू मे बी कमी खर्चिक असशील, तर तुला ते नॉर्मल वाटेल. पण बहुतेकांचं मी बघितलंय, आता मला तू विचारशील तर मला नवीन घातलेलं आवडेल. सो सगळ्यांचा आपला आपला प्रत्येक वैयक्तिक प्रश्न आहे तो. बट घ्यायचा क्षणा मी माझ्या प्रामाणिक मत आहे की लाईफ आहे ना एक आहे. मी नेहमी सगळ्या क्लायंट्सना सांगते की सगळं इन्व्हेस्टमेंट्स वगैरे सगळ्या गोष्टी होणार. आपल्याच लाईफला आत्ता पण एन्जॉय करणं हे आपल्या हातात असतं. बरोबर. पण त्याला लिमिट घालणं पण आपल्याच हातात असतं. ओके. सो दोन्ही म्हणजे आता मला गरज आहे. आता मी समजा चांगला एखादा माझा ड्रेस घेऊन आली आणि तो माझ्या ऑफिसला वापरला जातोय आणि तो चांगल्या क्वालिटीचा आहे, काय हरकत आहे त्याच्यावर पैसे टाकायला? कारण का मी तो परत त्याच्या 50 वेळा तो घालणार आहे, तर त्याच्यावर मग मी कॉम्प्रोमाइज नाही करणार. पण उगीचच मी 15-20 हजाराची साडी जी मी कधीतरी वर्षातनं एकदा पण वापरणार नाही आहे, तर तिथे मी दोनदा विचार करेन की ही मला गरजेची आहे का? तर तसं माझी मेंटॅलिटी तशी जाते. आता ते ओके. सगळ्यांच्या आपल्या आपल्या डिस्कशन आणि आपल्या आपल्या आवडीनिवडींवर आहे. तर त्याच्यावर म्हणजे स्वतःने ठरवावं. फक्त तेच आहे की तुम्ही तुमचे ना सेव्हिंग्ज जाऊन द्यावा. मग तुमच्या असे जे मध्ये मध्ये येणारे खर्च असतात ना, त्याला पण बाजूला सेग्रिगेट करावं आणि मग त्याच्यातनं करावा ना खर्च. असं तुम्ही डायरेक्टली मध्येच जे म्हणजे वायफळ खर्च करतात आणि त्याच्यामुळे सेव्हिंग्स होत नाहीत ना, त्या लोकांचे मी बघते खूप मोठे वांदे होत आहेत नंतर जाऊन. कारण का 40ला त्यांना कळतंय किंवा 45ला कळतंय, अरे माझा मुलगा तर आता शिक्षणाला येणार आहे आणि माझ्यासाठी काहीच पैसेच जमवलेले नाही. कितीतरी क्लायंट 55 आणि 58व्या वर्षी माझ्याकडे येतात आणि सांगतात, मॅडम माझे 2-5 वर्षात रिटायरमेंट आहे आणि माझ्याकडे आत्ता काहीच जमले नाही. जे आहे ते मुलाला बाहेर शिक्षणाला मला पैसे पाठवायला लागले. आता मी काय करायचं? मग अशा ह्या वयात येऊन तुम्ही काय करणार? मग नक्कीच. आत्तापासूनच समजतं. थोडं थोडं 2-2 हजार जरी आपण काही बाजूला करायला घेतले, तर ते आपल्यालाच उपयोगी येणार आहेत ना पुढे जाऊन. आता खर्चाचाच विषय निघाला, तर मी माझ्या क्लायंटच्या एकेका अनुभवावरनं तुला सांगते ओके. की आता मी जसं सांगितलं की आपल्याला सणाला म्हणजे दिवाळीसारख्या सणाला, आपल्या बर्थडेजला नवीन कपडे पाहिजेत. पण बरोबर. काही क्लायंट्स काय करतात माहिती आहे का? कुठलाही सण आला ना, म्हणजे आता दिवाळी आली तर घेतला, दसरा आला की घेतला, क्रिसमस आला की घेतला, पाडव्याला आपल्या एप्रिलमध्ये त्या असे जेव्हा तुम्ही सारख्या सण येत राहणार. इंडियात किती सण आहेत तू Correct, सांग मला. correct. आपण ते खूप आहेत. एवढं डायव्हर्सिफाईड कंट्रीमध्ये राहतोय. नक्कीच. तर तिथे मग तू म्हणशील की हे स्पेंडिंग म्हणजे हे मोस्टली लेडीजबरोबर जास्त होतं. कारण का आम्हाला एवढं टेम्पटेशन असतं ना, म्हणजे मी आता स्क्रोल पण जरी करत असतील ना इन्स्टा, 10 वेळा मला गोष्टी म्हणजे माझ्या मेकअपच्याच गोष्टी दिसतील, मला साड्याच दिसतील, मला ड्रेसेसच दिसतील आणि मग असं सगळं वाटतं की सगळं मला घ्यायला पाहिजे. बट कुठेतरी मग मनाला तो एक आवर घालायला लागतो की बाबा प्रज्ञा, आपल्याला पुढचं पण लाईफ आहे, आपल्याला अजून पण मजा करायची आहे. फक्त रिटायरमेंट हे नाही आहे, पण मला फिरायला पण जायचं आहे, माझ्या मुलांना चांगलं शिकवायचं आहे. मग तिथे कुठेतरी तुला थोडंसं स्वतःला मुरड घालता आली पाहिजे. आता हे तुम्ही सांगताय, पटतंय, पण हे बायकोला पटवायचं कसं? तिला हवंच असतं. मी काय केलं आणि मी माझ्या क्लायंट्सला काय सांगितलं Please, ते तुला आवडेल. सांगू शकते. आता खर्च टेम्प्टिंग तर होणार. बरोबर. कारण का माणूस आहे आपण, म्हणजे इच्छा तर असणारच आपल्याला. पण मी काय आता सुरू केलं माहिती आहे, मी आता एकदा दिसलं, तुला दिसतं बघ इन्स्टावर, एकदा आवडलं ना परत परत त्याच गोष्टी दिसायला हो, लागतात. नक्कीच. तर आजकाल AI त्यामुळे सगळीकडेच ते म्हणजे दिसतंय. ते लॉजिक असतं. त्यांना बरोबर कळतं की हा आता थोड्यात म्हणजे जर का दाखवलं तर ते बाय होणार. मी ना एकदा मी विचार म्हणजे आता मला ते लक्षात आलं की मला हे हवं आहे. मी परत 3 दिवसांनी परत विचार करेन, हे खरंच हवं आहे का? तुला जेव्हा तू एकदा कधीतरी 8 दिवसांचा लिमिट लाव, तू महिन्याचा लिमिट लाव. तुला जर का 8 दिवसांनी पण वाटते की ही गोष्ट मला घ्यायलाच हवी, तर मग ती बाय करावी. किंवा तू 1 महिन्यांचा जर का अगदीच जास्त इम्पल्सिव्ह बायर असेल, तर त्याला सांगते की बाबा तू महिनाभर तुला बघ थांबून की मला त्याच्याशिवाय चालणार आहे का? आणि मग तशा गोष्टी जर का तुला लागतच असतील ना, म्हणजे आता थोडक्यात फोनची पण गोष्ट झाली. मला जर का ती खरंच माझ्या ऑफिसला उपयोगी पडते, मला त्याच्यावर भरपूर कामं होत आहेत, येस मला तो अपग्रेड केला पाहिजे. कपडे पण मला जर का कमी पडत आहेत, तर कपडे अपग्रेड केले पाहिजेत. बट जर का तुम्हाला कळेल की महिना किंवा 8 दिवसांनी ना त्याचा आपल्याला
गरजच वाटत नाही. अरे उगीचच मी हे बघत होतो, त्याच्यापेक्षा तर मला हे आवडलं. मग तिकडे आपली ते टेम्पटेशन निघून जातं. आणि दुसरं खर्चावर नियंत्रणाचं मी बऱ्याचशा माझ्या पॉडकास्ट किंवा माझ्या रील्सवर सांगितलेलं आहे. मी लोकांना ना ज्यांना खर्चांचं कंट्रोल येत नाही त्यांना मी सांगायला सुरू केलं, बाबा तुला ना तुझे नीड्स आणि वॉन्ट्समधला डिफरन्स हवा असेल ना, सरळ आपला जेव्हा झेप्टोमधनं खर्च करतो, कुठूनही खर्च करतो आपण, मोस्टली आजकाल UPIनी करतोय कारण कॅश आपण जास्त कॅरी करत नाही, सरळ ना तिथे टाकायला सुरू करा की हे माझे कशावर खर्च केले. मी वायफळ खर्च केला म्हणजे माझ्या आवडींवर खर्च केला की माझ्या अगदी बेसिक गरजांवर, नीड्सवर, म्हणजे मी ग्रोसरीज मागवली, ज्या माझ्या रोजच्या गरजा आहेत. आणि तुला शॉक होईल, माझ्या 80% क्लायंट्सनी मला सांगितलं की मॅडम माझा 60% खर्च माझ्या फालतू खर्चांवर व्हायचा. आणि तसं करून लोकांनी आपला बजेट बरोबर आणायला सुरू केला. सो हे तुझेही प्रेक्षक जर का बघत असतील तर त्यांना नक्की तू सांग की UPIवर हे करून बघा आणि आपल्याला कमेंट्समधनं नक्की कळवा त्यांना फायदा झालाय की नाही. नक्कीच. म्हणजे आता जसं प्रज्ञाताईंनी सांगितलंय, आपण पण सुरुवात करूयात की नीड्स आहे की वॉन्ट्स आहे, आपण कशासाठी ते घेतोय आणि ते मेन्शन करत जाऊयात, कारण तिथे सेक्शन असतो. आपल्याला लिहायला असतं. कमेंटमध्ये नक्कीच सांगा की केलंय का किंवा करताय का. आता सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती बोनस, आणि तो बऱ्याचशा कंपन्यांमध्ये दसरा दिवाळीच्या वेळेस मिळतो. आणि मग त्यातलं म्हणजे प्रत्येकाचं बोनस मिळाला तर एक गोष्ट ठरलेली असते की घरात काहीतरी घ्यायची मोठी वस्तू, मग ती फ्रीज, वॉशिंग मशीन किंवा सोफा असेल असं काहीतरी असतं, किंवा काही लोकांचं असं की दागिना करायचा आहे. मग अशा वेळेस बोनसचं विभाजन कसं केलं पाहिजे फॉर सेव्हिंग आणि खर्च? आता बघ, खूप जणांचा EMI चालू असतो, काही लोकांना बाहेर कधीतरी फिरायला जायचं असतं वर्षातनं, काहींचे मोठ्या LICचे प्रीमियम्स असतात. सो असे आता तुला किती बोनस मिळतो त्याच्यावर आहे, अगदी 20-25 हजार आहे तर तू काहीच त्याच्यात एवढे विभागण्या करता पण येणार नाही. पण मी बघते काही लोकांना चांगले पण बोनस, लाखाच्या वर वगैरे बोनस येतात. मग तशा क्लायंट्सला मी सांगते, तुम्हाला जर का आता होम लोनचं प्रीपेमेंट करायचं आहे थोडंफार, तर महिन्याच्या सॅलरीला नीट आयोजनातच ठेवा, म्हणजे तिथे सेव्हिंगचा प्रपोर्शन सगळं नीट ठेवा. पण मग हे जेव्हा रॅन्डम पैसे असे येतात ना, तिथे मग जर का आता 1 लाख रुपये आलेत आपल्याला, तर 50 हजाराचं प्रीपेमेंट करून घ्या. 50 हजार आपल्या स्वतःच्या खर्चांना वाटला म्हणजे फॅमिली पण आपली खुश, आपल्यालाही स्वतःला एक आनंद की आपला लोनचा EMI, आपला टेन्युअर कमी झाला, आपलं लोन टोटल अमाऊंट कमी झाली, तर हे एक सॅटिस्फॅक्शन होतं. कोणाकोणाला फिरायला जायला आवडतं. आता फिरायला एकदम रॅन्डम तर नाही जाऊ शकणार, साध्या गोव्याला पण जायचं आणि फॅमिली घेऊन जायचं तर 30-40 हजार हा मिनिमम खर्च येतो. आता ते नाहीच जायचं का, तर जायला पाहिजे, कारण का आपली फॅमिली पण आपल्याबरोबर असते. मग अशा वेळेस मी सांगते ते पैसे बाजूलाच करून ठेवा. मग जेव्हा तुमचं आता मेमध्ये प्लॅन होईल किंवा तुम्हाला जेव्हा जायचं असेल इव्हन वेकेशन्समध्ये दिवाळीच्या, तर तेव्हा मग ते पैसे तिकडे वापरा. मग तिथे कसं मी ते कारणी लागणार आहे, त्या मुलांना, आपल्या छोट्या छोट्या मुलांना पण आठवण येणार की माझे बाबा तिकडे घेऊन गेले, मला तरी आठवायचं की माझे बाबा मला कोल्हापूरला घेऊन गेले, बाबा माझे, म्हणजे इतके ते आनंद तेच आपल्या मेमरीजमध्ये. आता तू जर का हे कपडे घेत बसला, ते कपडे नंतर लक्षात पण येणार नाही मुलांना की खरंच गरजेचे होते का. तर मग तिथे मी क्लायंटला, किंवा एखाद्या मुलाला जी गोष्ट गरजेची आहे त्याच्या, मग एखादी पुस्तकं झाली किंवा एक काहीतरी त्याला मेमरी म्हणून, तर त्या गोष्टी मग शक्यतो घ्याव्या लोकांनी, रादर दॅन ह्या दिस इम्पल्सिव्ह बाईंग जी अगदी थोड्याशा क्षणभर आपल्याला आनंद देऊन जाते. असं आहे. याच्यासोबत ना आपण या फेस्टिवल सीझनमध्ये ना एकमेकांना गिफ्ट पण भरपूर देतो, किंवा आपल्याकडे ती पद्धत आहे देण्याची. आणि त्या गिफ्ट्समध्ये पण बऱ्याचदा असं मला अनुभवलं की घरात आता मी ज्यावेळेस बघतो ना, एक कपाट पूर्ण भरलेलं असतं, पण त्या वस्तू अशा आहेत की त्या कोणाला देता येत नाहीत आणि वापरले जात नाहीत, किंवा तशाच ठेवलेल्या असतात वर्षानुवर्ष, फक्त आले की पुसायचे बॉक्स आणि ठेवायचं असं होतंय. मग याच्या व्यतिरिक्त गिफ्टिंगला काही चांगले ऑप्शन आपण करू शकतो का? मी जे करते ते तुम्हाला सांगू शकते. माझ्या मुलीला ना छोट्यापणापासून कधी आजी आजोबा, कधी आम्ही स्वतः, कधी कुठले नातेवाईक, किंवा आता ती जशी 10वी पास झाली, तिला असे दर वर्षाला काही ना काहीतरी गिफ्ट्स मिळतात तिला, आणि ते कधी कधी कॅशमध्ये पण मिळतात. आता एखाद्याने काय केलं असतं, ते वायफाय कुठेतरी खर्च करून टाकले असते. मी तसं नाही, मी काय केलं, तिचे पैसे यायचे ना, मी सरळ तिचं एक अकाउंट ठेवलेलं, त्या अकाउंटमधनं SIP खूप छोट्या असताना ती, म्हणजे बारशाला आल्यापासूनच्या मी तिचं आयोजन करून ठेवलं. मी एक तिची गोल्डची SIP घेतलेली आणि एक तिची इक्विटीची SIP घेतलेली. आता इक्विटीची SIP का घेतलेली, तिचं आता जेव्हा शिक्षण येईल, माझे ऑलरेडी 20 लाख त्याच्यात झालेले आहेत,
म्हणजे तिचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं माझं इंडियाचा खर्च ऑलमोस्ट झालेला आहे. मी गोल्डची का घेतली, पुढे जाऊन तिचं जेव्हा लग्न येईल तेव्हा मी तेच पैसे काढीन, त्यावेळेसचं जे ट्रेंड असेल त्याप्रमाणे तिला मी ज्वेलरी घेईन आणि तीही खुश मीही खुश. म्हणजे मला एकदम बर्डन नाही आलं. सो सगळ्या लोकांना हे करू, कोणाला कमीची करावी लागेल, कोणाला जास्तची करावी लागेल, पण सुरुवातीपासून आपण ते जर का केलं ना, मुलांनाही त्याचं कळायला लागलं, रे माझ्या मम्मानी माझे पैसे असे खर्च नाही केल्या, त्याला मल्टिप्लाय केले. म्हणजे त्यांच्याही मुलांच्याही डोक्यात ते आता बिंबलंय की आपल्यालाही असंच सेव्हिंग करून आपले पैसे नीट जमवता येतील. सो असं लोकांनी जर का केलं ना, त्या पैशांना अर्थ मिळेल. ओके, हे पण आता ते आहेच, पण आता अशी लोक ऐकतात हे सगळं तरी टपरवेअरचं बॉटली देतात यार गिफ्ट, मग काय करायचं? आता सगळ्या जगाला तर आपल्याला कंट्रोल नाही करता येणार, कुठेतरी तिथे आपल्याला सीमा घालता आली पाहिजे. आधी बघा, आता गिफ्ट आधी कसे असायचे माहिती आहे, आता आपण बारसं आलं की आपण चांदीचं, सोन्याचं. आता तू सांग, खरंच चांदी आणि सोनं देऊ शकतो का तू? नाही. म्हणजे तू आत्ताचं रेट बघितलंच, म्हणजे सगळ्यांना सोन्यातच इन्व्हेस्ट करायचे. आता सध्या तर मला तोच करणार, मॅडम जर का काही सोन्यात इन्व्हेस्टमेंट असेल तर सांगा. तर आता हेच जर का आधीपासून तू घेत आला असतास, जेव्हा 7 आणि 8,000 आणि 10,000चं सोनं होतं, आता तुझे झाले असते की नाही जमा. म्हणून मग कुठेतरी ना असे वायफळ खर्च टाळले ना की आपल्याला असे खर्च नीट करता येतात. आता तिथे आपल्याकडे हातात पण काही वस्तू आली, ती वस्तू आपल्या पुढे जाऊन पण उपयोगी होणार आहे. आता तू हे टपरवेअर आणि ह्याचं काय, हे 2 वर्ष 5 वर्ष आपण टिकवणार आणि नंतर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तर तिथे मला तरी म्हणजे आपल्या प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की आपला खर्च आहे ना, आपण त्याला आपण जबाबदार असतो. आपलं जीवन आहे ना, त्यालासुद्धा आपण जबाबदार असतो. मग ते कसे बॅलन्स करायचा, तो कंट्रोल आपल्यामध्येच असला पाहिजे. म्हणजे आता इतका फोमो झाला आहे माहिती आहे, म्हणजे आता मी फायनान्शियल प्लॅनर आहे म्हणून मी तुला सांगते, म्हणजे आमच्याच कॉम्प्लेक्समध्ये आत्ताची रिसेंटली गोष्ट आहे, माझा एक खूप चांगला म्हणजे एकदम तरुण मुलगा आहे, आमच्याच कॉम्प्लेक्समध्ये राहतो, माझा क्लायंट आहे. तो पगार एकदम दणक्यात आहे. मी सांगणार नाही कारण का तो थोडं ऐकेल पॉडकास्ट. पण आता मध्ये मी जस्ट आता ऑफिसमध्ये अशी एंटर झाली, माझ्या जे एक स्टाफ आहे मानसी, तिला विचारलं काय करतेस? मॅडम त्याचं ना रिडम्शन टाकते. मी एकदम शॉकमध्ये, अरे तो यंग मुलगा आहे, त्याला कशाला रिडम्शन पाहिजे? म्हटलं तर नाही मॅडम, त्याला ते पैसे पाहिजेत. मग मी लगेच कॉल केला, म्हटलं काय रे कशाला रिडम्शन करतोय? मॅडम बाईक आवडली. आणि कितीची माहिती आहे का, जो 2.5 लाखाचं रिडम्शन. म्हणजे जे इतके दिवस तो जमा करतोय ते पैसे 2 मिनिटात सगळे एकदम चकनाचोर असं. मी म्हटलं का तुला बाबा बाईक एकदम मजा, तू तर हा गोल काही मला सांगितलेला नव्हताच. मॅडम गर्लफ्रेंडनी सांगितली मला आपल्याला बाईक घ्यायची. आता तू सांग काय अर्थ आहे का? मग मी त्याला म्हणजे लगेच की बघ असं तू करत राहिलं ना, मग तुझे ते घराची स्वप्न आहेत, तुझे चांगल्या कारची स्वप्न आहेत, ती कशी पूर्ण होणार? हे टेम्पटेशन आधी तू प्लॅन केलं असतं ना बाईकचं, की मला बाबा 2 वर्षात बाईक घ्यायची, तर देन इट वॉज करेक्ट. बट हे रॅन्डम जे तुम्ही करता की तुमच्या गर्लफ्रेंडला, तुला हवी आहे का बाईक तर तू घे, पण तुझ्या गर्लफ्रेंडला हवी आणि तिला फक्त इम्प्रेस करायला तू करत असेल तर हे चुकीचं जात आहे. मग असं आजकाल तो फोमो मेजर प्रॉब्लेम करतोय आपल्याला, म्हणजे इम्पल्सिव्ह म्हणजे बाईक. आता गिफ्टच देतात ना लोक. आता म्हणजे मी माझ्या क्लायंट्सला सांगते, किंवा म्हणजे आता आपले प्रेक्षक बघतात म्हणून मी त्यांना सांगते, अशा ज्या गोष्टी असतात, आता सगळ्यांकडे सगळ्या गोष्टी असतात, आपल्याला कोणालाच काही कमी नसते. आजकाल सगळ्यांचे बऱ्यापैकी पगार वगैरे असतात. शक्यतो ना मग पैसे द्यायचे गिफ्टला. आता पैसे जर का दिले ना, त्या माणसाला ठरवू दे ना तुम्हाला कसे काय. मग तू जसं आता मी सांगितलं की मी सेव्हिंग करते, असे काही तुम्हाला त्याचे काही प्रॉपर कारणे लावता येतील. मला माहिती असतं माझ्या मुलांना काय पाहिजे किंवा काय, जर का त्याला कॅश मिळाली तर मला ती गोष्ट त्याला घेता येईल. त्याला पुस्तक हवं आहे, त्याला पुस्तक घेऊन देता येईल, त्याला काहीतरी ड्रॉइंगच्या गोष्टी हव्यात त्या घेऊन देता येईल. आता तुम्ही जेव्हा आपण आपल्या मनाने ठरवून ज्या गोष्टी देतो ना, त्या मोस्टली वेस्ट जातात. आणि मग त्या काय करतात म्हणजे कितीतरी मी अशा पण लोक बघितलेली आहेत, आपल्याला गिफ्ट आले आणि दुसऱ्यांना गिफ्ट देतात, कारण का आपल्याला त्याची गरजच नसते. मग असं करण्यापेक्षा मग जर का ती कॅश आली असती तर जसं मी माझ्या मुलीचं शिक्षणाचा कॉर्पस बनवला, मी माझ्या मुलीसाठी लग्नाचा कॉर्पस म्हणजे दागिन्यांचा कॉर्पस बनवला, तसं लोकांना पण ते इझी नाही का जाणार. मग छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट त्यांना करता येतील त्याच्या. हे मला पडतं, म्हणजे इन्स्टेड ऑफ गिव्हिंग 100 रुपयाचं टपरवेअर किंवा 100 रुपयाचं एखादं गिफ्ट, 100 रुपये द्या ना पाकिटात, काय हरकत आहे. अमाऊंट शेवटी येते, ती वस्तू मोठी दिसण्यापेक्षा 100 रुपये ऑलवेज गुड आहे. आणि आता अजून एक सगळ्यात मोठी गोष्ट येते, आता दिवाळीच्या निमित्ताने हा पॉडकास्ट आपण करतोय, त्याच्यानुसार सोनं खरेदी करायचं असतो लोकांना. म्हणजे आता सोन्याचा भाव काय असू द्या किंवा आज सोन्याचा भाव काय असू द्यात, दिवाळीच्या दिवशी किंवा धनतेरसच्या दिवशी तुडुंब गर्दी असते. तर मग खरंच हे गरजेचं आहे का?
म्हणजे बऱ्याच असंही होतं की आमच्या घरात रिच्युअल आहे, नाही बाबा धनतेरसच्या दिवशी घेतलंच पाहिजे मेटल म्हणून घेतलं जातं, नाही बाबा आमच्याकडे आधीपासून घेत होते म्हणून घेतोय, नाही आता पैसे आहेत चल घेऊन टाकूयात, उद्या किती महाग होईल हे पण असतं. जशी बरीचशी कारण आहेत त्याला, पण तिथे गर्दी दिसते. काय केलं पाहिजे आणि त्याला कसं? आपलं इंडिया एक ट्रेडिशनल कंट्री आहे. नक्कीच. सोनं आपल्याला इमोशनल ॲसेट आहे. म्हणजे आम्ही फायनान्शियल प्लॅनर कधी कधी सांगतो की इक्विटी पाहिजे, हे पाहिजे, पण मी सगळ्या क्लायंट्सला सांगते सगळे ॲसेट क्लासेस आहेत ना, सोनं असू दे, इक्विटी असू दे, रिअल एस्टेट असू दे किंवा डेट असू दे, म्हणजे FDs असू दे आपल्या किंवा डेट इन्स्ट्रुमेंट्स असू दे, सगळ्यांना आपल्या आपल्या जागी बरोबर आहेत. बरोबर. आधीचे लोक काही बावळट नव्हते की सोन्यामध्ये एवढ्या बायका म्हणजे किती सुंदर सांभाळायच्या त्या घर. सो असं करत करत आपलं ते सोनं व्हायचं. नक्कीच. तर हे अगदी चुकीचं आहे का? तर बिलकुल चुकीचं नाही आहे. लोकांनी करत राहावं. म्हणजे थोडं थोडं जे सोनं वगैरे घेतं, आता फक्त ते महाग झालं आहे, त्याच्यामुळे जे आपण आधी इझिली 5 ग्राम घेऊन आलो वगैरे, ते आता आपल्याला 1 ग्रॅम वगैरेवर यावं लागणार. दागिने जे लोक करायचे ते आता थोडंसं कठीण जाणार लोकांना, बट ते झालेलं काही वाईट नाही आहे, कारण का ते पण एक आपल्या बाजूबाजूला. पण काय मी आजकाल कसं बघते माहिती आहे, बायका काय करतात, म्हणजे एक मोठी तनिष्कची BCs लावून टाकली 20-25 हजाराची, आणि मग बाकी कुठे तुमची इक्विटी ॲलोकेशनच नाही आहे. आता आपल्याला फक्त सोनंच घ्यायचं आहे का आपल्या मुलांसाठी? शिक्षणाला पैसे कुठून आणणार आपण? मग ते मल्टिप्लिकेशन कुठून होणार? ही तर आपल्याला 1.5-2 वर्षात BC मॅच्युअर होईल, त्याचे मल्टिप्लिकेशन नाही होणार आपला. आता हेच जर का पैसे SIP मध्ये टाकले असते तुम्ही, ते पैसे हळूहळू तेवढे, म्हणजे तुला मी सांगते 2,000ची SIP माझ्या एका क्लायंटनी 1 वर्षाचा मुलगा असताना सुरू केलेली. आज त्याचा मुलगा ऑलमोस्ट 19 इयर्स झालेला आहे आणि त्याचे 20 लाख रुपये जमा आहेत. आता तू सांग, 2,000च्या SIPने आज 20 लाखाचा कॉर्पस बनलेला आहे. आता ते तू जर का असे तनिष्क आणि अशा, म्हणजे काही वाईट आहे छोट्या प्रमाणात, अगदी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुमचं सगळं जर का प्रपोर्शन तिकडे जात असेल ना, मग ते ॲसेट क्लास वाईट आहे. तसं आता अजून एक विचारायचं आहे, सध्याचा म्हणजे करंट सिच्युएशनला धरून दिवाळीच्या आधीच नेमकी गव्हर्नमेंटने GST कमीची घोषणा केली, त्याच्यामुळे तर असं मार्केटला उतू आलाय. मग खरंच त्याच्यामुळे आपण काही गोष्टी घेतल्या पाहिजेत का, किंवा त्याच्यामुळे आपण आपले फायनान्सेस थोडेफार डिस्टर्ब केले तर चालतील का? कारण बऱ्याच जण आता GST कमी झाला, चला घेऊन टाका, परत महाग होईल. आता हा विषय काढलाय म्हणून मी तुला सांगते, आत्ताच गेल्या 10 दिवसापूर्वी माझ्या क्लायंट्सना थोडासा आम्ही मेसेज पाठवलेला की GST कमी, आता SIP वाढवा. किती जणांनी वाढवले सांग, किती जणांनी वाढवले? नाही. पण खर्च कमी केला का? आत्ता तो स्वस्त झाली ना गोष्टी, तर ते लगेच जायला पाहिजे. तर कसं आहे माहिती आहे, तुम्ही म्हणजे आपली ती मेंटॅलिटीच आहे. आता जसं फॉर एक्झाम्पल तू ह्या वर्षाचं टॅक्सेशनचं पण बघशील ना, तर गेल्या वर्षभरात 7 लाखावर एक्झॅम्पशन होतं, ह्या वर्षी 12 लाखावर घेऊन गेले, म्हणजे लोकांचे टॅक्सेस सुद्धा कमी झाले. किती लोकांनी आपल्या SIP वाढवल्या? आता इथे तुम्हाला कुठेतरी आहे ना, नीट आपलं डिस्ट्रीब्युशन करताच आलं पाहिजे. आता GST कमी झाली, तुम्हाला वस्तू ती घ्यायचीच होती, डेफिनेटली तुम्हाला ती घेतली पाहिजे, कारण का आता अजून आपल्याला कमीत मिळालं, म्हणजे ती आपल्याला गरजेची होती. बट जर का ते नाही, फक्त GST झाल्यामुळे ती गोष्ट घेतली, तर मग ते चुकीचं आहे. मग त्यापेक्षा ते अलोकेशन दुसरीकडे द्या ना, ते गोष्टी आपल्याला उपयोगी पडतील. पुढे जाऊन 1 वर्षांनी वेकेशनला जायचं, चांगल्या डेस्टिनेशनला जायचं, जाऊन या. मग तुम्हाला ते पैसे काहीतरी कारणे तरी लागतील, किंवा कुठलं तरी काहीतरी आपल्याला चांगली गोष्ट घ्यायची आहे. जसं आता सपोज आपल्याला एक मॅकबुक घ्यायचं आहे मुलासाठी, आणि मुलाला ती खरंच गरजेची गोष्ट आहे, किंवा चांगला एक लॅपटॉप आहे ज्याच्यातनं तो काही शिकू शकेल, तर ती गोष्ट घेतली तर त्याला जास्त अर्थ लागेल ना, रँडम खर्च करण्यापेक्षा. तर तसं आहे. नाही, हे नक्कीच आहे. कारण मी बघतोय GST कमी झाल्यापासून कार्स आणि बाईकच्या दुकानामध्ये तुडुंब गर्दी आहे. कुणीही उठसूट फुटफॉल ॲटलीस्ट चौकशी तर करून असं म्हणून तरी जातात. बरोबर. आता तू इथे तुला काय लक्षात यायला पाहिजे माहिती, म्हणजे हे खूप पॉझिटिव्ह सिग्नल्स आहेत. तू म्हणशील काय हे खर्च करतायत लोक आणि तुम्ही काय मॅडम पॉझिटिव्ह बोलताय. इथे तुला कळेल, तू इंडियात बसलायस. इट्स सच अ ग्रोईंग इकॉनॉमी. कन्झम्पशन बघ तू, आता आपण कोणाला पैसेवाले करतोय या सगळ्या गोष्टींमध्ये. तू बघशील इलेक्ट्रॉनिक्स घेतोय, त्या कंपनीना LG, सॅमसंग, अरे मग तुम्ही त्या स्टॉक्समध्ये पैसे टाका ना, तुम्ही त्या वस्तूंवर पैसे घालवताय. हेच जर का डोकं वापरलं, आता तनिष्क सारखे एवढे मोठे टायटनचे तुमचे स्टॉक्स आहेत, ते घ्या तुम्हीच पैसेवाले. आपण त्याच्यात इक्वली आपण ओनर होणार आहोत त्या कंपनीचे.
सो लक्षात घ्यायचं आपली इंडिया एक ग्रोईंग इकॉनॉमी आहे. जेवढं आपण आपल्या इंडियावर जास्त ट्रस्ट करू आणि आपले इन्व्हेस्टमेंट्स वाढवू, म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्स आपल्याला खूप पॉझिटिव्हली बघतात, म्हणजे तू जर का नीट बघशील तर. आणि आता जे ह्या ट्रम्पच्या पॉलिसीजमुळे एवढ्या जे चेंजेस होणार आहेत, त्याच्यामुळे तू बघ आता क्रीम क्राऊड आधी सगळा बाहेर जायचा, आता पण H1B विजावर वगैरे जसे लिमिटेशन्स यायला लागले, तो क्रीम क्राऊड आपल्याकडे येणार आहेत. आपलं इकॉनॉमी चांगली बूस्टअप म्हणजे ते पॉझिटिव्हली पण लोकांनी घेतलं पाहिजे. आणि मग तिथे तुझे जर काही इन्व्हेस्टमेंट्स त्याच्यात असतील तर ते पुढे नाही का जाणार, तर किती मल्टिप्लाय होऊ शकतात. आणि कन्झम्पशनवाली कंट्री आपली, कधीच थांबणार नाही होत आपण कुठल्याच गोष्टीला. सगळीकडे लाईन लागतात. इथे आयफोनला लाईन लागतात आपल्याकडे, आणि हाय ब्रँड येतो म्हणजे तिथं 70-80 हजाराचा फोन सुरू होतो. तशा जेव्हा कन्झम्पशन आहे तर तिथे आपण इन्व्हेस्ट केले ना हे पैसे, तर ते मल्टीफोल्ड होणार आहेत. आणि तिथे मी लोकांना नेहमी सांगते की मग तिकडे FD हे सगळ्या काही वाईट गोष्टी नाही आहेत, पण तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्याला इन्फ्लेशन बीट होणाऱ्या रिटर्न्समध्ये आपल्याला इन्व्हेस्ट झाले पाहिजेत आपले पैसे. आता मी ना एकदम सोपं क्लायंटला एक्झाम्पल देते की आता गाडी घ्यायची आहे. आता ॲस्पिरेशन सगळ्यांच्या असणारच की एवढ्या सुंदर आपल्याला गाड्या इंडियात सुद्धा अवेलेबल आहेत. मारुती सुझुकी अगदी म्हणजे आपल्याकडे इथे आपला केवढं तरी त्यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे असं. तर तिथे सपोज तुम्हाला गाडी घ्यायची आहे, घ्या, नक्कीच घ्या. पण त्याचबरोबर एक छोटीशी अमाऊंट, एक इन्व्हेस्टमेंट इंटू ऑटो सेक्टर किंवा असे म्हणजे जिथे तुम्हाला ॲप्रिसिएशन पण मिळेल आणि तिथे ओनरशिप पण मिळेल. आता इथे कसं होणार आहे माहिती आहे, गाडीची व्हॅल्यू पुढे जाऊन आपली डेप्रिशिएट होणार आहे. ती काय आपल्याला अगदी ॲसेट म्हणून वापरता येणार. पण इथे तू जर का तुझी SIP जी टाकत जाशील अशा सेक्टर्समध्ये, तुलाही माहिती आहे कन्झम्पशन तिथे होणारच आहे. मग तिथे तुझी ना व्हॅल्यू त्याची म्हणजे तुझी थोडक्यात माहिती आहे पुढची जी गाडी तुला घ्यायची असेल ना त्याचा डाऊन पेमेंट इथून तयार झालेला असेल. सो हे असं तुम्ही जर का करून बघितलं ना, घराच्या वेळेस सिम्पल घर घेतो, EMI अफोर्ड करतोच, EMIचा टेन्युअर जरा लॉंग घ्यायचा, म्हणजे EMIचा थोडासा आपला EMI कमी होतो. त्याच पैशांची SIP टाकायची. आता त्या पैशांची SIP जेव्हा तू टाकतोस ना, लिटरली तुझं ज्या घरावर इंटरेस्ट बँकेला देणार असतो आणि 10% पण SIP आपल्याला EMIच्या टाकली, ते तुझे पूर्ण होम लोन तुझा जो इंटरेस्ट गेलेला आहे बँकेला तो क्लिअर ऑफ करू शकतो. आणि तो ॲसेट आपल्याला आपल्याच मुलांच्या शिक्षणाला, आपल्याच रिटायरमेंटला वापरता. आणि मी हे क्लायंटला नक्की सांगते तुम्ही कराच आहे. आता सणासुदीचाच आपला विषय चाललेला. सणासुदीला लोक ना प्रॉपर्टी वगैरे पण बरेच बाय करतात. किती जण अंडर कन्स्ट्रक्शन करतात, किती जण घर घेतात. आणि माझ्याच एका क्लायंटने म्हणजे लिटरली बदलापूरला म्हणजे घरातनं प्रेशर की आपलं एक प्रॉपर्टी असली पाहिजे. ठाण्यात काय म्हणजे परवडत नव्हतं. ठाणा मुंबई तर तुला माहिती आहे किती कॉस्टली आहे. तर त्यांनी बदलापूरमध्ये प्रॉपर्टी घेतली. 25 लाखाची 26 लाखाला एक्झॅक्टली पडलेली ती. आता ते EMI भरतोय म्हणजे, आणि नवीन लग्न आणि ही लायबिलिटी. आता हेच पैसे सपोज त्यांनी ते 25 लाख तिकडे न घालता जर का हाताशी ठेवले असते, म्हणजे जे कारण का त्यांच्याकडे होते ती इन्व्हेस्ट केले त्या प्रॉपर्टीमध्ये, त्याच्यावर आहे ना इझिली त्याला एक 18 ते 20 हजाराचा त्याला रेग्युलर कॅश फ्लोज मिळत राहिले असते. ती प्रॉपर्टी उद्या ॲप्रिशिएट होते की नाही ते आपल्याला माहीत नाही, ती रेंटल चढते का ते आपल्याला माहिती नाही. त्यापेक्षा ते पैसे पुढे 26 लाख वाढले पण असते, त्याच्यातनं मला महिन्याला थोडाफार त्याचा काही खर्च पण मिळाला असता. तर असं जर का तुम्ही नियोजन केलं ना, कुठेतरी इमोशनल आपल्याला कंट्रोल करणं, का फक्त आपल्याकडे एक रिअल एस्टेट असली पाहिजे म्हणून ते करणं चुकीचं आहे. हां, मी माझ्या स्वतःच्या एन्जॉयमेंटसाठी घेतोय, माझ्या स्वतःच्या घरासाठी, मला राहायचं आहे त्या घरात, तर मग ती बरोबर झाली. पण म्हणजे मला माझ्या घरातनं प्रेशर आहे, ह्याच्यातनं असं करून कुठेतरी गावालाच घेऊन ठेवली, इकडे घेऊन ठेवली, त्याला काही अर्थ नाही आहे. तर मग तिथे तुम्हाला प्रॉपर्टीला मी सांगते की शक्यतो तुम्ही लिमिट घालत जा. नक्कीच समजतं, म्हणजे आपल्या जसं इमोशनली बाय करण्यापेक्षा थोडंसं विचार करून ते म्हणजे मग त्याच प्रॉपर्टीचे जे पैसे आपण तिथे घालणार होतो, आपल्याला जेव्हा खरंच आपल्याला जिथे राहतोय तिथे घातले पैसे, तर आपल्याला त्या प्रॉपर्टीचं जास्त एन्जॉयमेंट घेता येईल. मला पण हे ऐकायचंय, पण मला वाटतं आता आपण थोडं टॉपिक डायव्हर्ट होऊ. जर तुम्हालाही होम लोन विषयी अजून गोष्टी इकडून ऐकायच्या असतील तर नक्की कमेंटमध्ये लिहा होम लोन. आपण नक्की अजून एकदा बोलूयात ताईला की होम लोनवर बोलायला. नक्कीच. पण आता हे पण मला पटतंय. दुसरी गोष्ट म्हणजे की हे खूप चांगलं आहे ना, म्हणजे माझी एखादी वस्तू तर तिच्यासाठी कधी कधी माझं करतो, पण माझ्या वस्तूसोबत मी जर त्या कंपनीचं ओनर असेल किंवा त्याच्यात भागीदार असेल, शेअर घेतल्यामुळे म्हणा किंवा मे बी SIP मुळे म्हणा, तर ते किती डबल ओनरशिप आहे. म्हणजे वस्तू पण माझी आणि मला त्या कंपनीच्या गोष्टी पण माहिती आहेत, आणि जशी ती ग्रो होते तशी मला ती हेल्प पण देणार आहे. नक्कीच. कारण आपण बऱ्याच असं होतो ना, एखादी गोष्ट चांगली असेल मी पटकन मित्राला सांगतो, अरे गाडी मस्त आहे, रेकमेंड, तू पण हीच घे, म्हणजे घेत असशील. किंवा फ्रीज पण आपण सांगतो ना, अरे LGचं फ्रीज बेस्ट आहे, तू घेऊन टाक, काहीच नको बघू. तर हे नक्कीच हेल्पफुल होऊ शकतं. आता आपण घराचंच बोलत होतो, तर मला हे पण आवडेल
जसं तुम्ही मध्यंतरी बोलता बोललात की डाऊन पेमेंट करा बोनसच्या पैशातून, पण बऱ्याच लोकांना हे पटत नाही. अरे बोनसचे पैसे, मग डाऊन पेमेंट कशाला, आमचं रेग्युलर EMI चाललेत ना, मग डाऊन पेमेंट करून मी माझ्या बाकीचं कशाला थांबू, असं पण असतं लोकांचं. मग डाऊन पेमेंट आणि असं पार्टमध्ये करणं पण योग्य आहे का? नाही, आता योग्य तू जर का एक्सेल्सवर टाकलीस ना, म्हणजे हे सगळे कॅल्क्युलेशन्स, तर लोन क्लिअर करण्यापेक्षा इन्व्हेस्ट केलेले पैसे जास्त मल्टिप्लाय होतात. सिम्पल लॉजिक आहे मॅथ्सचं. लोनला आपल्याला 7.5 ते 8% इंटरेस्ट असतो आणि इन्व्हेस्ट जेव्हा म्युच्युअल फंड्स आणि इक्विटी मार्केट्समध्ये होतात ते 12 ते 15%, म्हणजे 12% आपण अप्रॉक्सिमेशन घेतो. आता 8%पेक्षा 12% कधीही जास्त. सो अशा केसमध्ये आम्ही सांगतो की जर का इन्व्हेस्टमेंट जमली तर ती पहिली करा, पण काही ना ते लोन एकदम लायबिलिटी वाटत असतं, तर त्या क्लायंट्सला मग मी सांगते की या तुम्ही अगदीच तुमच्या डोक्यात की आहे मी योगीचंच बँकेला व्याज देतो, तर त्या केसमध्ये क्लायंटनी करावं. सो इट इज इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल. म्हणजे मला विचारलं क्लायंटनी काय करावं, तर मी सांगेन ते पैसे जर का खरंच नाही लागणार आहेत पुढे, म्हणजे लगेच तुम्हाला, आणि खर्च करा, तुमच्या बोनस आले तर तुमच्या दिवाळीचे जे काही शॉपिंग वगैरे असेल त्याला, पण पार्टली थोडासा पैसा आपला बाजूला ठेवून द्या, जे मग 3 वर्षात 6-5 वर्षात तुम्हाला काही कार अपग्रेड करायची आहे किंवा घरात रेनोव्हेशन करायचं आहे, तर त्यासाठी मग ते पैसे वापरा. तर मग असं, आणि मग ते मल्टिप्लाय पण जास्त होतील आपले पैसे. जाता जाता एक विचारायचं की सगळेजण बोलतात की सिल्वर इज नेक्स्ट गोल्ड, आणि मी आता पण बघितलं, आता दिवाळीच्या ट्रेंडमध्ये सगळ्याच लोकांचं ते गोल्ड घेण्याकडे, म्हणजे सिल्वर घेण्याकडे खूप जास्त कल आहे. सिल्वरचं एक छोटं कॉईन असू द्यात किंवा मोठी वस्तू असू द्यात, तर ते घेतलं पाहिजे का? आणि त्याच्यासोबतच दुसरा असा एक मुद्दा आहे की आता गोल्ड महाग झालं हे सगळ्यांना माहिती आहे. आपण त्यात छोटं गोल्ड घेतो, म्हणजे एखादा कॉईन घेतोय, ऑनलाईन घेतोय कुठून तरी कॉईन, मनी म्हणा, मग खरंच त्या गोष्टी व्हॅल्यू ठरणार आहेत का, की मोठंच गोल्ड व्हॅल्यू ठरतं? आता सोन्याचं ना, लोकांचं आता कसं आहे माहिती आहे, सोनं तुला मी सांगितलं की सोनाचे भाव कमी होणार. मला लिटरली, मी आता आपले पण प्रेक्षकांना मी जर का सांगितलं, असं काही होणार नाही आहे पहिलं म्हणजे, बट मी सांगितलं की सोनं चेक करा 2013 पासून 2018 सोनं ना स्टॅग्नेंट होतं. 31,000वरनं खालीवर करता 31,000वर, आणि चेक करावा लोकांनी सोन्याचा ग्राफ. पण हे जाणवलं का लोकांना? किती लोकांना हे माहिती आहे? इक्विटी मार्केटने असं करू दे. लगेच 1 वर्षात रिटर्न नाही दिले, आता गेल्याच वर्षापासून या वर्षाची मॅडम रिटर्न ही नाही हमारे फंड्स को, हे लगेच. सोन्यात असं झालं ना, कारण का आपण इमोशनल ॲसेट आहे ना ती आपल्यासाठी, असली पाहिजे तर असली पाहिजे, कारण का सोनं डायव्हर्सिफिकेशनला येतं, आपल्या घरात बायकांची इच्छा असते तर ते असावं. बट जे लोकांचा आजम की आता इथपर्यंत आलंय सोनं, आता इथपर्यंत जाणार, तर ते चुकीचं आहे. सगळ्या असेट क्लासेसमध्ये स्टॅग्नन्सी येणार, सगळे आपल्या परीने बरोबर आहेत. आता तू म्हणशील सिल्वरचं काय? सिल्वर पण बरंच, म्हणजे मला तरी वाटतं की त्याच्यात सुद्धा सुंदर ॲप्रिसिएशन दिसणार लोकांना. म्हणजे गोल्ड पण असलं पाहिजे, पण त्याच्याबरोबरही जर लोकांनी सिल्वर पण थोडी जमा करायला सुरू केलं तर दॅट इज ऑल्सो. पण लक्षात घ्या, असे सुंदर मल्टी ॲसेट फंड्स अवेलेबल आहेत. म्हणजे मी क्लायंटला काय सांगते की हे असे वेगळ्या गोष्टी आपण घेत बसण्यापेक्षा, समजा आपण डिजिटल फॉर्ममध्ये, जिथे आपल्याला जास्त, म्हणजे रेट पण ट्रान्सपरंट मिळेल, चांगले, आपल्याला माहिती नाही ना, आपल्यापेक्षा फंड मॅनेजरला जास्त नॉलेज असतं, गोल्ड जास्त ॲप्रिशिएट होईल का, सिल्वर होईल का, फॉरेन इक्विटीज होईल का, इंडियन इक्विटीज होईल, हे आपल्यापेक्षा जास्त अभ्यास नेहमी मी बघितलं फंड मॅनेजरचा असतो. सो असे ना मल्टी ॲसेट फंड्स असतात ज्याच्यात गोल्ड, सिल्वर, फॉरेन इक्विटीज, इंडियन इक्विटीज, डेट मार्केट्स, अशा ना सगळ्यांचं कॉम्बिनेशन असतात, आणि ते फंड्स इतके सुंदर वर्कआउट होतं. आणि मी ते क्लायंट्समध्ये मुद्दाम आमच्या क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये टाकून ठेवते, सो दॅट उद्या जर का इंडियन इक्विटीने नाही रिटर्न्स दिले तर हे कम्पेन्सेट करतात. आणि मग तशा वेनी पण तुम्ही त्याच्यात एंटर करून, म्हणजे आपलं डोकं लावायची गरज नाही आहे, कारण का आपल्याला कधी स्टॅग्नन्सी कुठल्या ॲसेट क्लासमध्ये येईल हे माहिती नाही. पण ह्यांचा अभ्यास, म्हणजे फंड मॅनेजर्सचा मी बघते केवढा स्ट्रॉंग, कारण का त्यांच्याकडे एक रिसर्च टीम असते, त्यांना सगळे डेटा कळतात. मग ते तिथे बरोबर गेल्या वर्षात सोन्यामधल्या ॲलोकेशन सगळ्यांनी वाढवून ठेवलेल्या, कारण का त्यांना अंदाज होता सोनं चांगलं जाणार, सिल्वरचे ॲलोकेशन चांगले होते, त्यामुळे ते रिटर्न्स इतके सुंदर दिसत आहेत. सो तुझ्याही प्रेक्षकांना कधी काही असं त्याच्याबद्दल काही विचारायचं असेल, नक्की आपल्याला कमेंटमधनं, किंवा तू नंबर माझा पास करशीलच, त्यांना कॉल करू दे आणि विचारू दे, आय कॅन गाईड देम. आणि तुला काय होतं माहिती आहे, लोक कसे माहिती आहे, आपल्या इंडियन ट्रेडिशनमध्ये ना, आपण आता धनतेरस आली, अगदी म्हणजे मी कोणाच्या इमोशन्सवर हे नाही करणार, त्या गोष्टींमुळेच लोकांच्या त्या ॲसेट झालेल्या आहेत. बट आपण ना काहीतरी छोटे वळं घेऊन ठेवायचो, किंवा छोट्या चांदीमध्ये एखादा दिवाच घेतला, एखादा कॉईनच घेतलं,
तू बघ सोनाराकडे ते परत द्यायला जा, तुला किती घट मिळते. तुझं ते स्टॅम्प ड्युटी गेला, तुझं ते सेल्स टॅक्स लावला, हे ह्याच्यात आहे ना खूप म्हणजे लोकांचं नुकसान होतं. तर त्या प्युरिटी कमी सांगतात. म्हणजे हे नेहमी मी ऑब्झर्व केलं, मॅडम आम्ही एवढं सगळं घेऊन गेलो, आम्हाला त्याचं काहीच येत नाही. म्हणजे कितीतरी म्हणजे आपल्याला मग तो शॉक असतो. त्यापेक्षा डिजिटल घेतलं तर तुम्हाला फायदा नाही का होणार त्याचा. म्हणजे कारण का तिथे पूर्ण व्हॅल्यू मिळणार ना, तिथे ना स्टॅम्प ड्युटी आली, ना सेल्स टॅक्स आला, ना काही आलं, आणि तुम्हाला जो रेट मिळणार आहे तो सोनाराच्या दुकानापेक्षा तर नक्कीच जास्त असणार आहे. मग तिथे तुम्हाला तो विचार करता आला पाहिजे आजकाल, जर का इन्व्हेस्टमेंट म्हणून त्या गोष्टी करायच्यात. हां, आता तुला तुझ्या बायकोलाच गिफ्ट करायचं आहे तर ती बायको येऊन मला मारेल, तर त्यामुळे ते तुला तसंच गिफ्ट झालं पाहिजे. मग म्हणजे इमोशन्स आपल्या जागी आहेत आणि इन्व्हेस्टमेंट्स आपल्या जागी आहेत, असं आहे. नाही खरंच पहिल्यांदा तुम्ही इथं आलात आणि आम्हाला ह्या गोष्टी क्लिअर केल्यात. कारण बऱ्याच असं होतं की सेव्हिंगच्या नावाखाली आपण आपला इमोशन्स दाबतो किंवा इमोशनच्या नावाखाली आपली सेव्हिंग्स आपण चल जाऊ दे ना काय होतं असं म्हणतो, आणि त्याचा बॅलन्स साधणं जमत नाहीये. आणि बॅलन्स साधण्यासोबतच ह्या गोष्टी तुम्ही खूप क्लिअर केल्यात. नाही, फिरणंही तितकंच इम्पॉर्टंट आहे, सणसूद सेलिब्रेट करणंही तितकंच इम्पॉर्टंट आहे, त्याचबरोबर सेव्हिंगही तितकीच इम्पॉर्टंट आहे. ह्या जर तुम्ही पहिल्या दिवसापासून विचार केला तर सगळ्या गोष्टी तुम्हाला तितक्याच आनंदाने करता येतात. आणि जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर नक्कीच असं प्लॅनिंग करा, सो दॅट तुमचा सण पण छान होईल, तुमची सेव्हिंग पण कंटिन्यू होईल, आणि तुम्हाला ज्या गोष्टी डिझायर हव्यात त्या ज्या करायच्यात त्याही करता येतील. त्याचबरोबर सॅलरीचं गणितमधला हा एपिसोड कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच नवनवीन कुठल्या एपिसोड तुम्हाला सॅलरीचं गणितमध्ये बघायला आवडतील तेही सांगायला विसरू नका. धन्यवाद.